कुंभ राशी 3 फेब्रुवारी नंतर या एका व्यक्तीपासून 3 हात लांब राहा, सावधान मोठे षडयंत्र. कुंभ राशीच्या जातकांनो, आजचा हा संदेश अत्यंत गंभीर आणि डोळे उघडणारा आहे. येणाऱ्या अमावस्येपूर्वी तुमच्या नात्यांमध्ये लपलेला एक असा व्यक्ती सक्रिय झाला आहे, जो वरून गोड बोलतो, पण आतून तुमचं नुकसान करण्याची तयारी करत आहे. हा शत्रू बाहेरचा नाही, तर तुमच्या खूप जवळचा आहे आणि म्हणूनच तो अधिकच धोकादायक आहे. ज्योतिषशास्त्र स्पष्ट संकेत सांगतं की अमावस्येपूर्वी या काळात कुंभ राशीवर शनी आणि राहूचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे विश्वासघात, गैरसमज आणि नात्यांमध्ये ताण निर्माण होतो. जर अलीकडे तुम्हाला कोणावर तरी शंका येत असेल, संवाद बदललेला वाटत असेल किंवा मन अस्वस्थ राहत असेल, तर तो योगायोग नाही. आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तो कोण असू शकतो, त्याची लक्षणे काय आहेत आणि अमावस्येपूर्वी स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला उपाय अनेक कुंभ राशीचं मोठं नुकसान टाळू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, आजचा हा संदेश साधा नाही, तर अतिशय गूढ आणि सूचक आहे. येणारी अमावस्या केवळ चंद्राचा काळोख घेऊन येत नाही, तर नात्यांमधील लपलेले सत्य उघड करण्याची शक्ती देखील सोबत घेऊन येते. कुंभ राशीवर शनीचा प्रवाह असल्यामुळे तुम्ही स्वभावाने सरळ, विश्वासू आणि मनाने स्वच्छ असता. पण याच तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे लोक तुमच्या आजूबाजूला असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. डिसेंबर ते जानेवारी 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यभाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अमावस्या आधीचा हा काळ तुमच्यासाठी चेतावणीचा काळ आहे. विशेषतः नात्यांच्या बाबतीत डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे, कारण जो व्यक्ती तुमच्या खूप जवळचा आहे तोच अंतर्मनात तुमच्या विरुद्ध योजना आखत देखील असू शकतो. ज्योतिषशास्त्र सांगते की अमावस्यापूर्वीच्या काळात राहू, केतू आणि शनी यांची ऊर्जा अधिकच सक्रिय होते. ही ऊर्जा अनेकदा भ्रम, गैरसमज आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण करते. कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात या काळात विश्वासघाताचे योग हे प्रबळ होतात. विशेष म्हणजे हा शत्रू उघडपणे तुमच्या समोर येत नाही, तर तो तुमच्या विश्वासाच्या आड लपलेला असतो. कधी मित्राच्या रूपात, कधी नातेवाईकांच्या, तर कधी अगदी जवळच्या व्यक्तींच्या रूपात. त्यामुळे या काळात भावनांच्या भरात निर्णय घेणे टाळणे हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शांत राहून प्रत्येक गोष्ट निरीक्षण करण्याचा हा काळ आहे. अनेक कुंभ राशीच्या लोकांना अलीकडे जाणवलं असेल की काही नाती अचानकच त्यांना बदललेली वाटत आहे. संवादात गोडवा कमी होणं, समोरचा व्यक्ती तुमच्या यशाने अस्वस्थ वाटणं किंवा तुमच्या गोष्टी बाहेर जाणे, हे सर्व संकेत दुर्लक्षित करू नका. ज्योतिषशास्त्रात याला गुप्त शत्रुयोग असे देखील म्हटले जाते. हा योग अमावस्येच्या आधी अधिकच प्रभावी होतो. त्यामुळे कुणावरही अंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवणे अधिकच तुमच्यासाठी योग्य ठरेल. तुमचे मन तुम्हाला जे संकेत देत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका. कुंभ राशीचा स्वभाव समाजसेवी आणि मदतीचा असतो. तुम्ही नेहमी इतरांचे भले पाहता, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती ही तितकीच प्रामाणिक असेलच असे नाही. अमावस्येपूर्वीच्या काळात काही लोक तुमच्या भावनांचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न करू शकतात. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. आर्थिक बाबतीत विशेष सावध राहणे गरजेचं आहे. कुणाला उधार देणं, महत्त्वाची कागदपत्रे शेअर करणं किंवा गोपनीय माहिती सांगणे या गोष्टी टाळा. हा काळ स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा आहे, खुश ठेवण्याचा नाही. अध्यात्म सांगतं की अमावस्या म्हणजे आत्मपरीक्षणाचा काळ आहे. बाहेरचा अंधार हा आपल्या प्रकाशाची जाणीव करून देत असतो. कुंभ राशीच्या लोकांनी या काळात स्वतःच्या ऊर्जेचं संरक्षण करणे या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. यावेळी नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. सततचे तक्रार करणारे लोक, तुमच्यात भीती निर्माण करणारे लोक किंवा तुमचं मन खचवणारे या लोकांपासून सावध राहा, कारण तीच माणसं नकळत तुमची मानसिक शक्ती ही कमी करतात. शत्रू नेहमीच तलवार घेऊन येत नाही, कधी तो शब्दांच्या रूपात येतो. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीवर येणाऱ्या अमावस्येचा प्रभाव थेट नातेसंबंध आणि मानसिक स्थितीवर पडणार आहे. त्यामुळे
या काळात वाद, गैरसमज किंवा जुने प्रश्न पुन्हा डोकेवर काढू शकतात. काही लोक मुद्दामच तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून तुम्ही भावनेच्या भरात चुकीचं पाऊल उचलाल. पण एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, संयम हाच तुमचा सर्वात मोठं संरक्षण कवच आहे. शांत राहून परिस्थिती हाताळल्यास शत्रू आपोआपच उघडा पडतो. कुंभ राशीच्या लोकांची एक खासियत म्हणजे ते सर्वांना समान वागणूक देतात. पण प्रत्येकाला समान प्रवेश देणे कधीकधी धोकादायक देखील ठरू शकते. पूर्वीच्या काळात तुमच्या यशाबद्दल जळणारी माणसं अधिकच आता सक्रिय होणार आहे. तुमचं काम, तुमचं नाव, तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे आपल्या योजना सर्वांसमोर उघड करू नका. यश शांतपणे मिळवा आणि कमी लोकांशीच मन मोकळं करा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काळ आत्मसंरक्षणाचाच आहे. रोज काही वेळ स्वतःसाठी ठेवा आणि मन शांत ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा, कारण नकारात्मक ऊर्जा हीच शत्रूची पहिली पायरी असते. जेव्हा तुमचं मन कमकुवत होतं तेव्हा बाहेरचे आघात देखील जास्त लागतात. त्यामुळे मनोबल मजबूत ठेवा. तुम्ही जितके स्थिर राहाल तितकी समोरची व्यक्ती अस्वस्थ होईल. कुंभ राशीच्या लोकांनी या काळात शब्दांची निवड अत्यंत जपून करायची आहे, कारण तुमचे वाक्य वाकवून तुमच्या विरुद्ध वापरले जाऊ शकतात. कुणाशीही वाद घालणे टाळा. शांतता राखणे हीच खरी तुमच्यासाठी बुद्धिमत्ता ठरणार आहे. प्रत्येक लढाई लढावीच लागते असे नाही. काही वेळा दुर्लक्ष करणे हाच सर्वात मोठा विजय असतो. अमावस्या ही नवीन सुरुवातीचा शेवट असतो. त्यामुळे काही नाती, काही भ्रम आणि काही गैरसमज संपण्याच्या मार्गावर असतात. जर एखादी व्यक्ती सतत तुम्हाला त्रास देत असेल तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर जाण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया देखील असू शकते. जबरदस्तीने नातं धरून ठेवण्यापेक्षा परिस्थितीला समजून घेणंच तुमच्यासाठी या ठिकाणी योग्य ठरेल. ज्योतिषशास्त्र सांगतं की अमावस्येनंतर कुंभ राशीच्या लोकांसाठी परिस्थिती हळूहळू स्पष्ट होऊ लागते. आज जो शत्रू लपलेला आहे तो स्वतःच्या कृतीमुळे उघड पडतो. त्यामुळे संयम ठेवा. घाईघाईने निर्णय घेऊ नका. वेळ हेच सर्वात मोठं उत्तर आहे. हा काळ तुम्हाला अधिकच मजबूत बनवण्यासाठी आलेला आहे. प्रत्येक अडचण ही तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच येते. नात्यांमधील खोटेपणा ओळखायला शिकल्यावर खरी माणसं आता समोर येतात. त्यामुळे या काळाकडे शिक्षा म्हणून पाहू नका, तर संरक्षण म्हणून पहा. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवण्याचा आहे. स्वतःच्या मूल्यांची तुम्ही जाणीव ठेवा. जे तुमचं भलं पाहत नाही त्यांच्यापासून अंतर ठेवण्यात काहीच चुकीचं नाही. स्वतःची सीमा आखणं हा स्वार्थ नाही, तर हा आत्मसन्मान आहे. अमावस्यापूर्वी काळात शांतता, संयम आणि जागरूकता या 3 गोष्टी अत्यंत तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जितके जागरूक राहाल तितकंच तुमचं नुकसान टळणार आहे. नशीब नेहमीच सावध माणसाच्या बाजूनेच असतं. शेवटी एवढंच सांगायचं आहे की कुंभ राशीच्या जातकांनो, ही अमावस्या तुमच्यासाठी इशारा आहे, भीती नाही. योग्य वेळी सावध झाला तर कोणताही शत्रू तुम्हाला इजा करू शकत नाही. सत्य, संयम आणि आत्मविश्वास हेच तुमचे खरे संरक्षण आहे. पुढील काळात तुमच्यासाठी सकारात्मक बदल नक्कीच येणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, अमावस्या ही भीती निर्माण करण्यासाठी नसून सावध करण्यासाठी असेल. ज्यावेळी सत्य लपलेलं असतं त्यावेळी ईश्वर संकेत देतो आणि आजचा हा संदेशही तसाच एक संकेत आहे. जर तुम्ही शांत राहिलात, संयम ठेवलात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचं आयुष्यही बिघडू शकत नाही. तुमच्या आयुष्याला खोट्या लोकांपासून दूर जाण्याची ही योग्य वेळ आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.